धाराशिवमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खैरी नदीला पूर आलाय। या पुरामुळे परंडा तालुक्यातील शेळगाव गावाला पूर्णपणे पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय। पावसामुळे निर्माण झालेल्या या भीषण परिस्थितीची ड्रोन कॅमेऱ्यातून दृश्य समोर आली आहेत। संपूर्ण गावाला पुराचा वेढा पडल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। रस्ते कोणते, शेती कुठली आणि नदी कुठली हे कळतच नाही अशी परिस्थिती धाराशिवच्या परंडा तालुक्यात। त्यामुळे संपूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालंय या पुरामुळे। तर धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील चांदणी धरणामध्ये पाण्याची मोठी आवक होते, त्यामुळे धरणाच्या दरवाजातून विसर्ग सुरू आहे। त्यामुळे चांदणी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या परिसराला धोक्याचा इशारा देण्यात आलाय। नदीच्या आजूबाजूचा परिसर पाण्यानं वेढला गेलाय। धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे अतिशय भीषण अशी परिस्थिती, पुलावरनं पाणी वाहत आहे आणि नदीनं तर पात्र सोडलेलं आहे। त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्क करण्यात आलेलं आहे। या संपूर्ण पूर परिस्थितीची ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही काही दृश्य। तर परंडा तालुक्यातील वडनेर इथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पुराच्या पाण्यामध्ये मध्यरात्रीपासून अडकलेल्या एकाच कुटुंबातील 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः एनडीआरएफच्या जवानांसोबत या बचाव कार्यात सहभागी होत कुटुंबाची सुटका केली। या थरारक बचाव कार्यानंतर खासदारांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती देत सर्वांचे आभार मानलेत। मिळालेल्या माहितीनुसार परंडा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वडनेर गावात पूरस्थिती निर्माण झाली होती आणि तिथल्या एका घरामध्ये पाणी शिरल्यामुळे एकाच कुटुंबातील 4 जण रात्री 2 वाजल्यापासून आपल्याच घराच्या छतावरती अडकून पडले होते। याची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केलं आणि स्वतः त्यांच्यासोबत ते बचाव कार्यात उतरले। अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। तर या संदर्भात स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या सोबत आहेत। ओमराजे, काय नेमकी परिस्थिती होती? अर्थातच जिल्ह्यामध्ये खूप परिस्थिती वाईट आहे, मात्र ज्या एका कुटुंबातल्या या सदस्यांना वाचवण्यासाठी तुम्ही स्वतः त्या पुराच्या पाण्यामध्ये उतरलात, काय सगळा अनुभव होता किंवा परिस्थिती होती? एक लक्षात घ्या, 2 वर्षाचं लेकरू आणि त्याची आई, परत त्याचे आजी आजोबा, अशी 4 मंडळी मला वाटतं 24 तासापासून अन्न नाही, पाणी नाही आणि त्या पडत्या पावसात त्या घराच्या छतावर होते। मला वाटतंय ही परिस्थिती जर आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या बाबतीत असती तर आपण काय केलं असतं? आपण बघत बसलो असतो का? मला वाटतंय त्या ठिकाणी एनडीआरएफचे जवान त्यांना रेस्क्यू केलं होतं, त्यांनी त्यांच्या बोटीत घेतलं होतं। पण एनडीआरएफचे ज्या मागचे प्रोपेलर जे असतात ते काय मोटर चालू होत नव्हत्या आणि त्यांनी पाहिलेली जी हे होती, जे दावं बांधलेलं होतं झाडाला, ते सोडणं गरजेचं होतं। मग त्यांनी गावातल्या लोकांना विनंती केली। मग गावातले ज्यांना पोहता येत होते अशा आम्ही सगळे तरुण एकत्र झालो आणि मग त्या झाडाला एक मोठी लाकड्या दांडीचा आधार दिला, कारण पाण्याचा प्रवाह प्रचंड होता आणि त्या प्रवाहात टिकणं म्हणजे काही सोपं नव्हतं। मग त्याला लाकडाचा आधार दिला आणि मग गावातली एक व्यक्ती आणि आम्ही 2 जण त्या झाडापर्यंत पोहोचलो। त्या झाडाच्या बुडापर्यंत तिथं बांधलेली जी दावं होतं, रस्सी होती, ती सोडली आणि मग त्या रस्सीच्या माध्यमातनं, म्हणजे आपल्याला सांगतो इतकी भयंकर परिस्थिती होती की एनडीआरएफच्या जवानांनी सगळ्यांना त्या ठिकाणी रेस्क्यू केलं होतं। सगळे बोटीत होते, एनडीआरएफचे जवानही त्या बोटीत होते आणि ज्यावेळेस ती बोट इकडे यायला लागली प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, त्यावेळेस त्या बोटीचं इंजिन बंद पडलं आणि ती बोट तशीच वाहत तिकडे चालली होती। मला वाटतंय त्यांनी बांधलेल्या त्या दाव्यामुळं ते एका बाजूला अडकले आणि अडकल्यानंतर मग आम्ही दावे फेकले त्यांच्याकडे आणि त्या दाव्याच्या म्हणजे रस्सीच्या माध्यमातून त्यांना मग अलीकडे उडून घेतलं आणि मला वाटतं पुढचा अनर्थ टळला। पण एक मात्र गोष्ट निश्चित आहे
की आर्मीचे जवान हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आज मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणात पूर परिस्थिती आहे, धाराशिवमध्ये पूर परिस्थिती आहे, तिथल्या माणसाला वाचवायचा प्रयत्न करताय. मला वाटतं त्यांना दिली जाणारी जी साधनं आहेत ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे. मग अशा तोडक्या ह्याच्यावर कसं त्यांनी करायचं मला सांगा. त्या बोटीत जर आपण कोण असतो तर काय विचार केला असता. पर ती बिचारे सकाळपासून दिवसभर क्यू मध्ये लागलेले आहेत, अक्षरशः जेवलेले सुद्धा नाहीत ते आर्मीचे जवान. आणि ती परिस्थिती होती. मला वाटतं गावातल्या सगळ्या लोकांनी आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढलं. आणि समाधान ह्या गोष्टीचं आहे की आपल्या कुटुंबातला व्यक्ती जर कोण अडकला तर आपण बघत बसलो नसतो, आपण तिथं पुढेच गेलो असतो. आणि गावातल्या सगळ्या लोकांनी आम्ही सगळ्यांनी ते पाऊल उचललं. आणि मला वाटतं की ते लहान लेकरू, त्याची आई, ते आजी आजोबा सगळे बाहेर आल्याच्या नंतर मला वाटतं जो आनंद असतो तो काही शब्दात आपण वर्णन करू शकत नाही. बरोबर आहे ओमराजे. आम्ही दृश्य सुद्धा दाखवतोय, रात्रीची वेळ आहे, साधारण छातीपर्यंत पाणी दिसतंय आणि या पाण्यामध्ये उतरून एनडीआरएफचे जवान तर ते ट्रेंड असतात किंवा त्यांना प्रशिक्षण असतं अशा परिस्थितीमध्ये काय करावं. तर हे प्रशिक्षित जवान आणि त्यांच्यासोबत तुम्ही त्या पाण्यामध्ये उतरलात. अर्थात कोणत्याही लोकप्रतिनिधीला किंवा कोणालाही काठावर बसून सुद्धा तिथं बघता आलं असतं किंवा आदेश देता आले असते, असं करा तसं करा, किंवा सूचना देता आल्या असत्या. मात्र तुम्ही तसं न करता थेट पाण्यामध्ये उतरून या सगळ्या बचाव कार्यामध्ये मदत केलीत. तर काय नेमका भाव, आणि संपूर्ण गाव आता रिकामं झालंय का? या फक्त 4 माणसांसाठीच नाही तर संपूर्ण गावाची मग काय परिस्थिती आहे? नाही, तुम्हाला सांगतो की दुसऱ्याला उडी मार म्हणणं सोपं असतंय, संकटात जा म्हणणं सोपं असतंय, आपल्याला आदेश देणं सोपं असतंय. पण जेव्हा त्या पाण्याचा एवढा प्रचंड प्रवाह होता, मग त्या प्रवाहात जर आपण दुसऱ्याला जा म्हणायचं, तुम लढो हम कपडे सांभाळते, मला वाटतं ती काय म्हणजे माझी मानसिकताच नाही. अशा कुठल्याही कठीण प्रसंगी मला वाटतं आपण स्वतः पुढे होऊन कुठल्याही गोष्टीत गेलं पाहिजे. आणि मला स्वतःला पोहण्याचा प्रचंड अनुभव आहे, कारण आम्ही तेरणीच्या काठचे आहे तिथं. त्यामुळं पोहण्याच्या बाबतीत, ह्या पाण्याच्या पुराच्या बाबतीत स्वतः मला अनुभव आहे. मी कित्येकदा पुराच्या पाण्यात पोहलेलो आहे, त्यामुळं ती भीती नव्हती. आणि त्या लेकरांना काढणं, त्याच्या आजी आजोबांना काढणं हे गरजेचं होतं. मला वाटतं आपण पुढे होऊन नाही करणार तर मग दुसरं कसं करेल कोण धाडस. त्यामुळे आम्ही सगळेजण गेलो, आम्ही पोहणारीच मंडळी होतो तिथे गेलेली. आणि मग त्यांना रेस्क्यू करण्यात यश आलं आम्हाला, ती दावा आम्हाला हातात घेता आलं. पण एवढं होतं की प्रवाह प्रचंड होता पाण्याचा, म्हणजे परत येत असताना फार म्हणजे भयंकर त्या ठिकाणी पूर्ण शक्ती लावून परत यावं लागत होतं, इतकं पाणी ओढत होतं तिथं मध्ये. ओमराजे, एकतर रात्रीची वेळ होती, पाण्याचा प्रवाह प्रचंड होता, लाईट्स नाहीयेत. समजा दिवस असता किंवा उजेड असता आणि त्यावेळेला जर हे काम केलं असतं तर ते जास्त सोपं झालं असतं. मात्र रात्रीच्या अंधारामध्ये किती कठीण होतं ते. नाही, निश्चित. पण एक विचार करा ना, ती मंडळी जे लेकरू आहे 2 तासापासून, त्याची आई आहे, त्याची आजी आजोबा, त्यांनी काहीच खाल्लेलं नाही, पाणी पण पिलेलं नाही त्यांनी. आपण त्यांना तसंच बस म्हणणं आपल्या समोर दिसत असताना योग्य आहे का? मला खरं त्या एनडीआरएफच्या जवानाचं कौतुक करायचंय की ते बिचाऱ्यांनी दिवसभर रेस्क्यू करून रात्र झालेली असताना सुद्धा न थांबता त्यांनी परत त्यांना रेस्क्यू करायचा निर्णय घेतला. आणि मला वाटतं मग ते संकटात असताना गाव कसं मागं राहिलं, आम्ही कशी मागं राहू, आम्ही पण त्यांच्या बरोबर होतो. आणि एक मनस्वी आनंद आहे. शेवटी कुणाचाही जीव आहे, प्रत्येकाच्या कुटुंबात आपण बघत असतो, मुलगा असेल समजा, प्रत्येकाला आपल्या कुटुंबाबद्दल आत्मीयता असते. आणि निश्चित आनंद आहे. रात्रीची वेळ असली, काही असलं तरी संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात मला वाटतं आपण पाठीमागे राहिलं नाही पाहिजे, आपण पुढेच गेलं पाहिजे. आणि जे म्हणतो आपण नेतृत्व प्रत्येक ठिकाणी आपण त्या ठिकाणी पुढे जाऊनच सिद्ध करणं गरजेचं आहे. मग ती संकटाचा असो, भीषण परिस्थिती असो, चांगली असो. बरोबर आहे. अख्ख्या गावामध्ये आता पूर तर आलेला आहे आणि त्या चिखलामध्ये उतरून, त्या पाण्यामध्ये उतरून सगळ्यांना मदत करणं हे खरंच एका लोकप्रतिनिधी म्हणून हे कौतुकास्पदच आहे. आणि काय आता संपूर्ण गावाला मदत करण्यासंदर्भात तुमचा विचार आहे की अनेकांना स्थलांतरित केलेलं असेल, त्यांना तिथे कशा सोयी सुविधा, कुठे त्यांना निवारा मिळालाय, त्यांच्या जेवणाची वगैरे सोय काय, घरं सोडून ते आलेले आहेत, तर त्यासाठी काय केलंय? आपल्या माहितीसाठी म्हणजे परंड्यातलं लाखी म्हणून एक गाव आहे. सकाळी म्हणजे मी 1 वाजता, साधारण 1 वाजल्यापासून फोन यायला चालू झाले की पुराचं पाणी आणि आम्ही अडकलोय म्हणून. मग त्यावेळेस मी सकाळी आमचे जिल्हाधिकारी जे आहेत कीर्ती किरण पुजार,
त्यांना मी विनंती केली की असे असे फोन येत आहेत, आपण काय करतोय. तर ते म्हणले की एनडीआरएफची टीम आम्ही पाठवली तिकडे, आणि एनडीआरएफचे जे आमची इथली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची होती त्यांच्या माध्यमातून आम्ही करतो. तिथे अशी होती की सगळे रस्ते आपले गेलेले होते, त्यामुळे त्यांना कुठून जाता येत नव्हतं तिथं. मग मी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण ह्याच्यासाठी हेलिकॉप्टरसाठी पण आपण रिक्विजिशन पाठवलेलं आहे. मग मी तिथले जे कर्नल होते आर्मीचे, मला वाटतं त्यांचं नाव आहे हे काय नाव त्यांचं, अक्षय कुमार, कर्नल अक्षय कुमार. मी त्यांच्याशी बोललो. ते म्हणले की जे आताचे फ्लाइंग कंडिशन आहे ते आम्हाला म्हणजे उड्डाण करू शकत नाहीत आम्ही, पण जितकं आम्हाला क्लिअरन्स मिळेल वेदरचं आम्ही ताबडतोब उड्डाण करतोय. मी त्यांना सांगितलं की तुमच्याशिवाय आता ही लोक वाचू शकत नाहीत, कारण पाणी कंटिन्यू वाढत चाललंय तिथलं, आणि त्या जी कुटुंब त्या ठिकाणी अडकलेलं होतं त्या आखीमध्ये, त्याचे मुलं मुली त्याच्या कुटुंबातली सगळी व्यक्ती मला फोन करत होते. मग त्याला मी विनंती केल्यानंतर त्यांनी म्हणले की आम्ही कितीही म्हणजे रिस्क घेऊन आम्ही निश्चितपणे फ्लाय करू. मला त्या कर्नलचं सुद्धा मनापासून अभिनंदन करायचंय की देशाची मिलिटरी कशी स्वतःचा जीव त्या ठिकाणी धोक्यात घालून त्यांनी ते हेलिकॉप्टर आणलं, त्या लोकांना लाखीचं रेस्क्यू केलं. आणि खरं तर परत रेस्क्यू करायचं होतं, पण त्यांचं जे एव्हिएशन फ्युल होतं ते संपल्यामुळे त्यांना परत रिफ्युलिंगसाठी शिर्डीला जावं लागलं, आणि पुन्हा वाईट हवामान भयंकर होतं नगरवर, त्याच्यामुळे त्यांना ते परत येऊ शकले नाहीत. पण मला त्या टीम मधले जे मेंबर्स आहेत सगळे, त्यांचं नामोल्लेख आवर्जून या ठिकाणी करावा वाटतो. त्याच्यामध्ये हेलिकॉप्टरचे कमांडिंग ऑफिसर होते, पायलट लेफ्टनंट कर्नल करण बरार होते, मेजर देवांश. मला वाटतं ह्या सगळ्या लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ते हेलिकॉप्टर फ्लाय केलं, त्या लोकांना रेस्क्यू केलं. कारण 27 लोक जवळपास त्यांनी सकाळच्या सत्रात रेस्क्यू केले. त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीनं कोणी असतो, शेवटी माणसाचा जन्म आणि आपली माणुसकी प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या संवेदनात जागृत ठेवून जर काम केलं तर निश्चित चांगल्या पद्धतीचं काम होऊ शकतं. आणि आज आपण जे म्हणताय ते भयंकर म्हणजे इतकी विदारक परिस्थिती कधीही झालेली नसेल, इतकं शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. मी काल सुद्धा म्हणलं की सत्ताधारी विरोधक राजकारण हे सगळं चलत राहील, पण आज त्या शेतकऱ्याला मदतीची प्रचंड प्रमाणात गरज आहे. त्यामुळे सरकारनं एखादी योजना करायची म्हटलं तर सरकार कर्ज काढतंय. माझं तर असं म्हणणं आहे की किती पाहिजे तेवढं कर्ज काढा, पण शेतकऱ्याला आता भरीव स्वरूपात त्या ठिकाणी मदत होणं गरजेचं आहे. कारण त्याला जर ह्या संकटातनं उभा करायचा असेल, कारण त्याचं पीक गेलंय, ती जमिनीतली माती होती ती खरडून गेली, जे घर होतं त्या घरात पाणी घुसलंय. मला वाटतंय असा सगळा प्रपंच त्याचा उघड्यावर आलाय. त्यामुळे सरकारनं आता शेतकऱ्याला मदत करत असताना कुठेही हात आखडता न घेता भरीव स्वरूपात मदत करावी, जेणेकरून त्या सरकारच्या मदतीमधनं शेतकरी उभा राहील. ही माझी सरकारला कळकळीची आणि हात जोडून विनंती आहे. बिलकुल. खूप धन्यवाद ओमराजे, तुम्ही आमच्याशी बोललात आणि हा सगळा अनुभव आमच्याशी शेअर केलात त्याबद्दल.